आपण पाहतोय टॉपिक नंबर 5 ॲसिड बेसिस अँड साल्ट्स. त्यातला आज आपण काय बघणार आहोत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड आणि बेस हा पॉईंट आज आपण बघणार आहोत. बघा स्टार्ट करूयात. बघा कट अ लेमन इंटू 2 इक्वल पार्ट्स. काय करायचं की लिंबू घ्यायचं, त्याचे 2 इक्वल पार्ट करायचे. टेक द ज्यूस ऑफ इच पार्ट इंटू 2 सेपरेट बिकर. काय करायचं, त्यांचा प्रत्येक जो पार्ट आहे त्याचा ज्यूस वेगवेगळ्या बिकरमध्ये घ्यायचा. पोर 10 ml ऑफ ड्रिंकिंग वॉटर इन फर्स्ट बिकर. पहिल्या बिकरमध्ये काय करायचं, 10 ml ड्रिंकिंग वॉटर घ्यायचं अँड 20 ml इन सेकंड, आणि दुसऱ्यामध्ये 20 ml घ्यायचं. बघा स्टर द सोल्युशन इन बोथ द बिकर अँड टेस्ट देम. दोन्ही सोल्युशन काय करायचे, स्टर करायचे म्हणजे ढवळायचे आणि त्यांची काय घ्यायची, टेस्ट घ्यायची. इफ देअर एनी डिफरन्स इन टेस्ट ऑफ द सोल्युशन इन 2 बिकर्स, व्हाय इट इज. दोन्हीच्या टेस्टमध्ये काय डिफरन्स जाणवेल ना. जी पहिली बिकर आहे ज्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, हाफ काय घेतलेला आहे, लेमन घेतलेला आहे, त्यात फक्त काय घेतलेलं आहे, 10 ml वॉटर घेतलेलं आहे. आणि हे काय लागेल, हे थोडं जास्त आंबट लागेल. कशापेक्षा, दुसऱ्या बिकरपेक्षा. दुसऱ्या बिकरमध्ये काय घेतलेलं आहे, तेवढंच लिंबू घेतलेलं आहे, परंतु वॉटर काय घेतलेलं आहे, पहिल्या बिकरच्या दुप्पट घेतलेलं आहे. म्हणजे किती, 20 ml. म्हणजे हे कशावरून आहे, कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये जास्त आहे, पहिल्या बिकरमध्ये. आता ह्या ठिकाणी बघा काय आहे, सोल्यूट कोणता आहे, लेमन ज्यूस. काय झाला हा, ह्या ठिकाणी सोल्यूट झाला. तर सॉल्वंट काय ठिकाणी, वॉटर. काय आहे, वॉटर काय या ठिकाणी, सॉल्वंट आहे. लक्षात राहू देत, वॉटर काय आहे, सॉल्वंट आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सोल्यूटचं प्रमाण कसं आहे, सारखं आहे, परंतु चेंज काय होत आहे, चेंज होत आहेत सॉल्वंटचं प्रपोर्शन काय होत आहे, चेंज होत आहे. पहिल्यामध्ये 10 ml आहे, दुसऱ्यामध्ये 20 ml आहे. त्याच्यामुळे जास्त आंबट टेस्ट कशामध्ये लागेल, पहिल्या बिकरमध्ये लागेल, कारण तिथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि दुसऱ्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. इन द अबव ऍक्टिव्हिटी द सोअर टेस्ट ऑफ द सोल्युशन इज बिकॉज ऑफ द सोल्यूट लेमन. पहिल्या ह्या दोन्ही बिकरपैकी पहिल्या बिकरमध्ये आपल्याला जास्त सोअर टेस्ट लागेल, जास्त आंबट टेस्ट लागेल, बिकॉज ऑफ द सोल्यूट लेमन ज्यूस. कशामुळे, सोल्यूट आहे. शिकलो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये, सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन. जो द सबस्टन्स प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी इन सोल्युशन कॉल्ड सोल्यूट. द सबस्टन्स दॅट प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी इन सोल्युशन कॉल्ड सॉल्वंट अँड होमोजेनस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज कॉल्ड काय म्हणायचं, सोल्युशन. बघा लक्षात राहू देत, जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर मागच्या टॉपिकच्या व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इन देम द क्वांटिटी ऑफ द लेमन ज्यूस इन द सेम in both the solution 8 the test is different. The solution first beaker is more sour than one in second. Why is it so? Because the concentration of solute is more in beaker first and the concentration of solute as compared to beaker first in second beaker less. That's why the solution that present in the beaker first is more sour. बघा मराठीत ऐका की पहिल्यामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कशापेक्षा, दुसऱ्या बिकरपेक्षा. दुसऱ्यामध्ये सोल्यूट तेवढाच आहे, परंतु सॉल्वंट काय केलेलं आहे, वाढवलं आहे. त्यामुळे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्यामुळं हे जी टेस्ट जास्त सोर म्हणजे जास्त आंबट लागेल, हे जी जास्त आंबट लागणार नाहीये. बघा हेच डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. Although the quantity of solute is same in both the solution, the quantity of the solvent is different. बघितलं आपण दोघांमध्ये हे काय आहे, तेवढंच लिंबू आपण काय घेतलेलं आहे, त्यात दोन्ही बिकरमध्ये तेवढंच लिंबाचा रस घेतलेला आहे, लेमन ज्यूस घेतलेलं आहे. परंतु दोघांमध्ये लेमन ज्यूस म्हणजे सोल्यूट एकसारखं आहे, परंतु काय चेंज होतोय, सॉल्वंट चेंज होतोय. पहिल्या बिकरमध्ये 10 ml, दुसऱ्या बिकरमध्ये 20 ml. द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ सोल्यूट टू द क्वांटिटी ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज डिफरंट. म्हणजे काय आहे, दोघांमध्ये ही काय आहे, हा रेशो, सोल्यूट आणि सॉल्वंटचा रेशो कसा आहे, सोल्युशनमध्ये वेगवेगळा आहे. दिस रेशो इज लार्जर फॉर द सोल्युशन इन फर्स्ट बिकर. हा पहिल्या बिकरमध्ये हा रेशो कसा आहे, लार्जर आहे. देअरफॉर द सोल्युशन टेस्ट मोर सोअर. त्याच्यामुळे पहिल्या बिकरमधलं सोल्युशन काय होतं, आपल्याला जास्त आंबट लागत आहे. ऑन द अदर हँड द प्रपोर्शन ऑफ द लेमन ज्यूस टू द टोटल सोल्युशन इन द सेकंड बिकर इज स्मॉलर अँड टेस्ट इज लेस सोअर. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, लेमन ज्यूसचं प्रपोर्शन
कमी आहे. प्रपोर्शन किंवा प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण काय आहे, कमी आहे. कशामध्ये, सेकंड बेकरमध्ये. त्याच्यामुळे सेकंड बेकरमधलं सोल्युशन आपल्याला एवढं काय लागणार नाही, सुवर लागणार नाही किंवा आंबट चवीला लागणार नाहीये. The taste of foodstuff depend upon the nature of taste giving ingredient and its proportion in the foodstuff. आपल्याला एखाद्या पदार्थाची चव कशावरती अवलंबून आहे की त्याच्यामध्ये असणाऱ्या इन्ग्रेडियंट पासून. आणि दुसरं एक महत्वाचं, प्रोपोर्शन इन द फूडस्टफ. प्रोपोर्शन इन द फूडस्टफ, त्याचं प्रमाण त्या फूडस्टफमध्ये, खाण्याच्या पदार्थामध्ये त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. सिमिलरली ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सोल्यूट सॉल्वंट अँड ऑल्सो द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. आणि हे कशावरती अवलंबून आहे, ही टेस्ट किंवा हे जे नेचर आहे सबस्टन्स ते कशावरती डिपेंड आहे. ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंटच्या नेचरवरतीही डिपेंड आहे. अँड ऑल्सो द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन सोल्युशन, आणि सोल्यूटचं प्रोपोर्शन सोल्युशनमध्ये किती आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. सोल्यूटचं प्रोपोर्शन सॉल्वंटमध्ये किती आहे किंवा सोल्युशनमध्ये सोल्यूटचं प्रोपोर्शन किती आहे ह्याच्यावरती त्याची टेस्ट किंवा त्याचं नेचर डिपेंड असणार आहे. द प्रोपोर्शन ऑफ द सोल्यूट इन अ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन. लक्षात राहू दे, द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन, proportion of solute in a solution is called the concentration of the solute in solution. लक्षात राहू देत, त्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या सोल्यूटचं प्रमाण ह्यालाच काय म्हणलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन. एक साधं सोपं आहे की आपण काय घेतलं, दोन बेकर घेतले. पहिल्यामध्ये 10 ml वॉटर घेतलं, दुसऱ्यामध्ये काय घेतलं 20 ml काय घेतलं वॉटर घेतलं, आणि दोघांमध्येही काय केलं, दोघांमध्येही 10 ग्रॅम काय टाकलं, दोघांमध्ये 10 ग्रॅम काय टाकलं, NaCl म्हणजे काय खायचं मीठ टाकलं. आता काय होणार आहे, आपण पहिल्यामध्ये 10 mlच वॉटर घेतले, दुसऱ्यामध्ये किती घेतलं 20 ml, आणि दोघांमध्ये 10 ग्रॅमच काय खाण्याचं मीठ किंवा कॉमन साल्ट NaCl सोडियम क्लोराईड डिझॉल्व केलेलं आहे. कुठलं जास्त सोल्युशन, आणि काय होणार आहे आपल्याला माहित आहे, तर सोल्यूट काय झाला NaCl, सॉल्वंट काय दोन्ही ठिकाणी वॉटर आहे. आता पहिल्यामध्ये काय करतोय 10 ग्रॅम साल्ट आपण काय करतोय 10 ml वॉटरमध्ये काय करतोय डिझॉल्व करतोय, आणि दुसऱ्यामध्ये 10 ग्रॅम साल्टच आपण काय करतोय 20 ml वॉटरमध्ये डिझॉल्व करतोय. काय होईल, कुठली टेस्ट जास्त आपल्याला NaCl कुठली टेस्ट आपल्याला जास्त जाणवेल, तर पहिल्या बिकरमधली, कारण त्या ठिकाणी सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जास्त आहे. दोघांकडे सोल्यूट सारखेच आहेत, परंतु कॉन्सन्ट्रेशन कुठं जास्त आहे ह्या ठिकाणी आहे, कारण ह्या ठिकाणी 10 mlच काय आहे सॉल्वंट आहे. त्याच्यामुळं जास्त खारट आपल्याला कोणतं सोल्युशन लागेल, पहिलं लागेल. येते लक्षात, कारण त्या ठिकाणी काय आहे की कॉन्सन्ट्रेशन आहे कशाचं, सोल्यूटचं, ते काय आहे जास्त आहे. बघा ह्यालाच म्हणलंय द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. एक बघा, द प्रोपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन, प्रोपोर्शन म्हणजे काय, प्रमाण. त्या सोल्यूटचं त्या सोल्युशनमध्ये किती प्रमाण आहे ह्यालाच काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन अ सोल्युशन. ह्यालाच काय म्हणायचं, त्या सोल्यूटचं त्या सोल्युशन मधले असणारं कॉन्सन्ट्रेशन. हे तर जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं काय आहे कमी आहे. बघा, when the concentration of solute in its solution is high, the concerned solution while solute is called dilute solution, and when concentration or solute is low. बघा, जर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, जास्त असेल सोल्युशनमध्ये, तर अशाला काय म्हणायचं, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. जर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, लो असेल कशामध्ये, त्या सोल्युशनमध्ये, तर अशाला काय म्हणायचं, डायल्यूट सोल्युशन. काय म्हणायचं, डायल्यूट सोल्युशन. काय म्हणायचं, डायल्यूट सोल्युशन. इफ द proportion of solute, large proportion of solute present in a solution, this is called concentrated solution. When low proportion of solute present in the solution, it is called dilute solution. आता हेच बघा की काय करतोय आपण, ह्या ठिकाणी 20 ml वॉटर घेतलेलं आहे, दुसऱ्या बीकरमध्ये काय घेतलेलं आहे 50 ml काय केलेलं आहे 50 ml वॉटर घेतलेलं आहे. किती घेतलेलं आहे 50 ml वॉटर घेतलेलं आहे. पहिल्यामध्ये काय करतोय आपण 10 ml काय करतोय डायल्यूट HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकतोय. दुसऱ्यामध्ये सुद्धा काय टाकतोय 10 ml काय टाकतोय डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकतोय. आता काय झालं ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय होणार आहे 10 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्याच्यामध्ये डिझॉल्व करतोय आपण.
काय होईल 30 ml सोल्युशन होईल आणि इकडे काय होईल 60 ml सोल्युशन होईल. परंतु कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त आहे दोन्ही बिकर कम्पेअर केलं तर पहिल्या बिकरमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे जास्त आहे आणि दुसऱ्या बिकरमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे लो आहे. तर हे सोल्युशन कसं झालं हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन झालं आणि हे काय झालं डायल्यूट सोल्युशन झालं. आता काय करूयात दोन्ही क्वांटिटी सेमच घेऊयात. बघा पहिला बिकर आहे 20 ml काय आहे वॉटर घेतलेलं आहे किंवा काय 50 पहिला बिकर आहे 50 ml वॉटर घेतलेला आहे. दुसरा बिकर आहे काय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा 50 ml काय घेतलेलं आहे वॉटर घेतलेलं आहे. आता ह्यांच्यामध्ये 20 ml काय घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ॲसिड टाकलेलं हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि दुसऱ्यामध्ये किती टाकलं 40 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं. तर आता बघा दोन सोल्यूट सारखेच आहेत. आता कुठलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणत्या ह्या बिकरमधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कारण सोल्यूट टू सॉल्व्हेंट रेशो कसा इथं जास्त येणार आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी काय होणार आहे कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार. इथं दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन इज हाय. जर सोल्यूटमध्ये बघा सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये हाय असेल तर ह्याला काय म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ह्या ठिकाणी सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन ह्या सोल्युशनमध्ये हाय आहे किती 90 ml सोल्युशन झालं तर त्यातलं 40 ml काय आहे एससील आहे 50 ml काय आहे वॉटर आहे. ह्या ठिकाणी काय झालं 70 ml सोल्युशन झालं तरी त्याच्यामध्ये 50 mlच वॉटर आहे 20 ml काय आहे सोल्यूट आहे. त्याच्यामुळं जास्त कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कोणतं झालं हे झालं ॲज कम्पेअर टू दिस. बघा वाईल द सोल्युशन इज कॉल्ड डायल्यूट वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इज लो. हे जर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन इथं काय आहे लो आहे म्हणून हे काय झालं डायल्यूट झालं आणि हे काय झालं कॉन्सन्ट्रेटेड झालं. लक्षात राहू दे तीव्रता म्हणतात. बघा नेक्स्ट वेन बघा सेव्हरल युनिट्स आर एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बरेच युनिट यूज करतात सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन दाखवण्यासाठी. 2 ऑफ these युनिट्स आर मोर फ्रिक्वेंटली युज्ड. द फर्स्ट युनिट इज मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. त्या सोल्यूटचं मास आणि बघा मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter ऑफ द सोल्युशन. एका लिटरमध्ये किती सोल्यूट डिझॉल्व केलंय हे एक युनिट आहे. अँड द सेकंड युनिट इज द मोल्स ऑफ द सोल्युशन डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. दुसरं काय आहे मोल्स ऑफ द सोल्युशन डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन. मोल्स काढावं लागतील आपल्याला. इट इज ऑल्सो कॉल्ड मोलॅरिटी. ह्यालाच काय म्हणतात मोलॅरिटी असं म्हणतात ऑफ द सोल्युशन. द मोलॅरिटी इज अ सोल्यूट इंडिकेटेड बाय रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला इन साइड द स्क्वेअर ब्रॅकेट. आणि मोलॅरिटी कसं दाखवतात फॉर एक्झाम्पल NaCl ची मोलॅरिटी दाखवायचे 1 लिहिले म्हणजे मीन्स द सोल्युशन means the molarity of the solution common salt is 1 molar. बघा दोन मेथडने दाखवतात मोस्ट कॉमनली कॉन्सन्ट्रेशन. पहिलं कसं आहे ग्रॅम पर लिटर मीन्स सोल्यूट इन ग्रॅम्स डिझॉल्व इन 1 liter आणि सेकंड मोल पर लिटर काय आहे मोल MOL लिहितात मोल पर लिटर मीन्स मोल ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन मोल ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन लिटर ऑफ द सॉल्वंट. हे काय आहे हे एक युनिट आहे आणि हे एक युनिट आहे. हे तर महत्त्वाचं काय काढावं लागतात पहिल्यांदा आपल्याला मोल काढावे लागतात त्यानंतरच आपल्याला काय येतं ते फॉर्म्युला बघायचे आहेत आपल्याला एक्झाम त्यावेळेस बघत आपण. बघा आणि लिहितात कसं एक लक्षात राहू देत. बघा मोलॅरिटी ऑफ एन सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला इन साइड अ स्क्वेअर बॉक्स. फॉर एक्झाम्पल NaCl स्क्वेअर बॉक्समध्ये लिहिलं 1 लिहिलं मीन्स मोलॅरिटी ऑफ द NaCl इज 1 मोलर असं त्याचा काय होतो अर्थ होतो. बघा हा टेबल कम्प्लीट करायचा आपल्याला. काय दिलं बघा पहिल्यांदा महत्त्वाचं सोल्यूट दिलेत ए नेम त्या सोल्यूटचं सोडियम क्लोराईड बघा हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl HCl NaOH. त्यानंतर मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते खूप महत्त्वाचं आहे. मॉलिक्युलर व्हिडिओची लिंक मी काय करतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून तुम्ही काय करा ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सोल्यूट सॉल्व्हंट सोल्युशनमध्ये नक्की काय आणि मॉलिक्युलर मास कसं काढतात ते. त्यानंतर सेकंड आहे बघा क्वांटिटी ऑफ सोल्यूट D ग्रॅम आणि E इज इक्वल टू D/C म्हणजे मोलमध्ये म्हणजे काय करायचं आहे D म्हणजे g/C म्हणजे काय जे आपल्याला सोल्यूटची क्वांटिटी दिली त्याला कशाने डिवाइड करायचं आहे त्याच्या मॉलिक्युलर मासने म्हणजे मॉलिक्युलर मास आपल्याला काढता येणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटरमध्ये. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅम पर लिटर काढायला सोपं आहे. D मीन्स D काढलेलं आपण D मीन्स ग्रॅम आणि F मीन्स लिटर D/F ग्रॅम पर लिटर आणि
आता काय करावं लागणार आहे मोलॅरिटी काढायला, मोल पर लिटर आधी मोल काढावं लागणार आहे. इथे लक्षात आपण मोल ह्या ठिकाणी काढून ठेवलाय ई, इथे लक्षात ई अपॉन एफ, मोल ई आणि एफ मीन्स लिटर, मोल पर लिटर. असं काय करतात, हा बॉक्स सोडवतात. तर हा बॉक्स सोडवूयात आधी. बघा काय केलेलं आहे, सोल्यूट आहे, फर्स्ट आहे सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड. पहिला काय आहे सोडियम क्लोराईड. काय आहे मॉलिक्युलर मास 58.5 डाल्टन युनिट. देन ग्रॅम किती आहेत 117 ग्रॅम. देन मोल कसं काढतात लक्षात राहू दे, डी अपॉन मीन्स ग्रॅम अपॉन मास ऑफ सोल्यूट अपॉन इट्स मॉलिक्युलर मास. त्या सोल्यूटचं दिलेलं मास आणि त्याचं मॉलिक्युलर मासने काय काढतात, मोल काढतात. कसे मोल काढतात बघा, सोडवणारा एक्झाम्पल त्यावेळेस आपल्याला जमलं पाहिजे. मोल कसे काढतात, त्याचं त्या दिलेल्या सोल्यूटचं मास अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ गिव्हन सोल्यूट. जे सोल्यूट दिलं आहे त्याचं मॉलिक्युलर मास आणि त्याचं गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास ह्याने काढतात. त्यानंतर लिटर हे दिलेलं असणार आहे आपल्याला बघा. त्यानंतर ग्रॅम पर लिटर म्हणजे हा डी, बरोबर आहे, डी अपॉन एफ. ह्याला काय म्हणायचं, ग्रॅम पर लिटर, डी अपॉन एफ म्हणजे हा डी ग्रॅम आणि हा लिटर, डी अपॉन एफ. त्यानंतर मोलॅरिटी काय काढतात, मोल अपॉन एफ मीन्स लिटर, मोल बाय लिटर. ह्याने काय काढतात, मोलॅरिटी काढतात. मोलॅरिटी म्हणजे मोल बाय लिटर. दोनच काय करणार आहोत, दोनच पद्धतीने आपण काढणार आहोत, ग्रॅम पर लिटर अँड मोल पर लिटर. ग्रॅम पर लिटर काढायला सोपं आहे, म्हणजे ग्रॅम दिलेला सबस्टन्स तो ग्रॅममधला आणि त्याचं लिटरमध्ये. जर आपल्याला मिली लिटर दिलं असेल तर ते लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागतं, एवढाच प्रॉब्लेम आहे. परंतु मोलॅरिटी काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आधी त्याचे मोल काढावं लागतात. मोल कसे काढतात तर ह्या ठिकाणी ई इज इक्वल टू डी अपॉन सी. डी मीन्स द मास ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट. त्याचं दिलेलं मास अपॉन मॉलिक्युलर मास, ह्याने काय काढतात, मोल काढतात. बघा दुसरे काय आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड 36.5. काय आहे मॉलिक्युलर मास आहे, ग्रॅम किती आहे 3.65. काय केलेलं आहे, इज इक्वल टू डी अपॉन सी. डी म्हणजे काय आहे ग्रॅम आणि सी म्हणजे काय मॉलिक्युलर मास. लक्षात राहू देत. मोल काढायचं, मोल कसे काढतात तर गिव्हन मास ऑफ द सोल्यूट अपॉन इट्स मॉलिक्युलर मास. देन लिटर 1 लिटर आणि ग्रॅम पर लिटर कसं काढतात, डी अपॉन एफ. डी मीन्स ग्रॅम, एफ मीन्स लिटर, डी अपॉन एफ. आणि मोल कसे काढतात, मोलॅरिटी कशी काढतात, मोल पर लिटर. इथे किती आली 0.1/1 किती आली 0.1. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH 40 काय आहे त्याचं 40 डाल्टन युनिट. काय आहे त्याचा मॉलिक्युलर मास आहे 60 ग्रॅम. सोल्यूट दिलेलं आहे आपल्याला. तर मोल काढताना काय करणार आहे आपण, काय करणार आहे, डी म्हणजे डी अपॉन सी म्हणजे ग्रॅम आणि त्याचं मॉलिक्युलर मास म्हणजे मास ऑफ द सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ द सोल्यूट. हे काय करणार आहे आपण डिवाइड करणार आहे म्हणजे आपल्याला मोल भेटेल. त्यानंतर सोल्युशन दिलं असणार आपल्याला, लिटरमध्ये असेल ml मध्ये असेल, कन्व्हर्जन करावं लागलं आपल्याला. त्यानंतर जी इज इक्वल टू अपॉन एफ किती आलं 30 ग्रॅम पर लिटर आणि हे काय आलं मोल पर लिटर किती आलं 0.75. असं काय कळणार नाहीत. आपण काय करूयात, एक दोन एक्झाम्पल सोडूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, राईट डाऊन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर अँड मोल पर लिटर. ग्रॅम पर लिटर आणि मोल पर लिटर काय करायचं आहे, सोल्युशन आपल्याला काढायचं आहे, यांचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. कशामध्ये, दोन पद्धतीमध्ये, ग्रॅम पर लिटर अँड मोल पर लिटर. तर काय करूयात, पहिले दोन एक्झाम्पल सोडूयात. तशी बघून तुम्ही राहिलेले दोन एक्झाम्पल सोडवा. सोपं आहे, खूप जास्त अवघड नाही आहे. बघा, पहिल्यांदा 7.3 ग्रॅम ऑफ HCl इन 100 ml सोल्युशन हे सोडूयात. बघा, 7.3 ग्रॅम HCl इन 100 ml सोल्युशन. बघा काय करणार, पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणार. गिव्हन काय दिलं आपल्याला, मास ऑफ HCl किती दिलंय 7.3 ग्रॅम. किती दिलंय 7.3 ग्रॅम. 7.3 ग्रॅम काय दिलेलं आपल्याला HClचं मास. देन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml. आपल्याला लिटरमध्ये काढायचे, ग्रॅम पर लिटर किंवा मोल पर लिटर. म्हणजे 100 ml आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी काय करणार, 100/1000 हे किती येणार आहे 0.1 लिटर. किती येणार आहे 0.1 लिटर. तर पहिल्यांदा काय करतो आपण,
कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर. तर पहिल्यांदा काय काढूयात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मागे शिकलोत काय, मास ऑफ HCl म्हणजे मास ऑफ सोल्यूट, दिलेलं जे सोल्यूट आहे त्याचं मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन त्याचं व्हॉल्यूम किती येणार आहे 7.3, त्याचं काय आहे मास आहे, आणि व्हॉल्यूम किती आहे आपल्याला किती दिलं आहे 0.1 लिटर. 100 ml मीन्स 0.1 लिटर, म्हणून काय होणार आहे 7.3 अपॉन 0.1 मीन्स 73 ग्रॅम पर लिटर. हे काय झालं, पहिलं आन्सर आपल्याला मिळालं कोणतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन लिटर. काय करायचं आपल्याला, काय दिलं एक्झाम्पल बघा, 73 ग्रॅम ऑफ HCl इन 100 ml सोल्युशन. 7.3 ग्रॅम HCl 100 ml मध्ये काय केलेलं आहे, डिझॉल्व्ह केलेलं आहे, सोल्युशन झालेलं आहे. तर आपल्याला गिव्हन काय दिलं आपल्याला, मास ऑफ HCl अँड व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. 100 ml ते कशामध्ये कन्वर्ट केला आपण, लिटरमध्ये, 0.1 लिटरमध्ये. त्यानंतर पहिल्यांदा काढायचं आपल्याला ग्रॅम पर लिटर आणि मोल पर लिटर, किंवा त्यालाच काय म्हणतो मोलॅरिटी काढायची आपल्याला. तर पहिल्यांदा ग्रॅम पर लिटर काढताना वेळेस कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ HCl, मास ऑफ HCl अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मास ऑफ HCl किती आहे 7.3 आणि व्हॉल्यूम किती आहे सोल्युशनचं 0.1 लिटर, म्हणून काय येतं 73 ग्रॅम पर लिटर. हे काय केलं आपण, कन्व्हर्जन केलं, म्हणजे पहिली स्टेप आपली काय झाली इथं कंप्लीट झाली. आता दुसऱ्यामध्ये काय काढायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोल पर लिटर. कशामध्ये काढायचे, मोल पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोल पर लिटर, ह्यालाच काय म्हणतो आपण, मोलॅरिटी म्हणतो. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मोलॅरिटी मीन्स मोल पर लिटर इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता काय करावं लागणार आहे पहिल्यांदा, त्यासाठी काय काढतोय आपण, मोल काढतोय. काय काढतोय, मोल काढतोय. मोल मागाशी बघितलं, मास ऑफ HCl, मास ऑफ HCl अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ HCl, म्हणजे ज्या जो सोल्यूट दिला आहे त्याचं मास आणि त्याचं मॉलिक्युलर मास यांचं काय करायचं आहे, यांची डिवायडेशन करायची, भागाकार करायची, म्हणजे आपल्याला मोल भेटेल आपल्याला. बघा मास ऑफ HCl किती दिलं आपल्याला 7.3 ग्रॅम आणि मॉलिक्युलर मास ऑफ HCl किती आहे 36.5 डाल्टन युनिट. मी मागे सांगितल्याप्रमाणे मॉलिक्युलर मास कसं काढतात ह्याची लिंक मी काय करतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही काय करा, तिथून तुम्ही काय करू शकता, तो व्हिडिओ बघू शकता. बघा त्याने मोल किती आले 0.2 मोल, किती आले 0.2 मोल, किती आले 0.2 मोल. आता काय करायचं, हे जे मोल आलेत तेव्हाच्या फॉर्म्युला टाकायचे आपल्याला, मोलॅरिटी इज इक्वल टू मोल पर लिटर इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. देन 0.2 मोल किती आले 0.2 अपॉन 0.1, व्हॉल्यूम किती आला सोल्युशनचं आहे किती आहे 0.1 लिटर, म्हणून 0.2 मोल आले आपण 0.1 लिटर इज इक्वल टू फायनल आन्सर किती आलं 2 मोल पर लिटर. काय आलं 2 मोल पर लिटर, हे काय आलं आपलं पहिलं फायनल आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, 2 ग्रॅम NaOH इन 50 ml सोल्युशन. काय केलेलं आहे 2 ग्रॅम NaOH 50 ml सोल्युशनमध्ये काय केलेलं आहे, डिझॉल्व्ह केलेलं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन काढायचं आपल्याला ग्रॅम पर लिटर आणि मोल पर लिटरमध्ये. काय करणार पहिल्यांदा आपण, गिवन लिहिणार, मास ऑफ NaOH किती आहे 2 ग्रॅम, देन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 50 ml. 50 ml मीन्स 50 अपॉन 1000 इज इक्वल टू 0.05 लिटर. काय करायचं, मिलीलिटर आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिल्यांदा काय बघूयात आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर. ग्रॅम पर लिटर मध्ये काय करूयात, पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन काढूयात. देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू ग्रॅम पर लिटर मध्ये काढताना काय कोणता फॉर्म्युला आहे, मास ऑफ NaOH, मास ऑफ NaOH हे दिलेलं मास आहे NaOH आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे तो बघा. मास ऑफ NaOH किती आहे 2 ग्रॅम, किती आहे 2 ग्रॅम आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, कशामध्ये पाहिजे लिटरमध्ये, म्हणून आपण काय केलं पहिल्यांदाच मिलीलिटरचं लिटरमध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे. 2 ग्रॅम अपॉन 0.05 लिटर हे किती येणार आहे फायनल आन्सर 40 ग्रॅम पर लिटर. किती येणार आहे 40 ग्रॅम पर लिटर. हे पहिलं झालं आपल्याला, हे दोघं हे सोडवलं तर आन्सर किती येणार आहे 40 ग्रॅम पर लिटर. हे पहिलं मिळालं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर. त्यानंतर बघा दुसरा पार्ट ह्याचा एक आन्सर भेटला आपल्याला. आता मोल पर लिटर काढायचंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोल पर लिटर, त्यालाच काय म्हणतो आपण मोलॅरिटी. काय म्हणतो मोलॅरिटी म्हणतो. देन मोलॅरिटी मोल पर लिटर इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. तर आपल्याला त्यासाठी काय काढावं लागतात, पहिल्यांदा मोल काढावं लागतात. मोल कसं काढतो, मास ऑफ NaOH मीन्स मास ऑफ सोल्यूट दिलाय मास आपल्याला, त्याचं किती दिलंय 2 ग्रॅम, किती दिलेलं आहे 2 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ NaOHचं मॉलिक्युलर मास किती येतं 40 डाल्टन युनिट. मागे सांगितल्याप्रमाणे मी खाली व्हिडिओमध्ये खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये
ह्या व्हिडिओच्या ते लिंक देतो. मॉलिक्युलर मास कशी काढतात त्याची, त्याचबरोबर सोल्यूट सॉल्व्हंट सोल्युशन व्यवस्थित बघा. हे बेसिक आहे. इथं जर परफेक्ट झालं तर पुढं काहीच अडचण येणार नाहीये. बघा आणि हे 2 ग्रॅम अपॉन 40 सोडवलं तर किती येणार मोल? 0.05. किती झाले मोल? आले 0.05 मोल. कसे काढतात पुन्हा एकदा बघा. मास ऑफ सोल्यूट मीन्स इथं मास ऑफ NaOH, आपण मॉलिक्युलर मास ऑफ NaOH, जे सोल्यूट आहे त्याचं मॉलिक्युलर मास बघा किती आलं? 2 ग्रॅम अपॉन 40 डाल्टन इज इक्वल टू 0.05 मोल. आता काय करणार आहे? जे मोल आलंय ते आपण वरच्या फॉर्म्युला टाकणार आहे. मोलॅरिटी मोल पर लिटर इज इक्वल टू मोल अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मोल किती आले? 0.05 आणि व्हॉल्यूम सोल्युशनचं किती आहे? 0.05. 0.05 अपॉन 0.05 किती येणार आहे? आन्सर आहे 1. मोलॅरिटी मोल पर लिटर इज इक्वल टू 1 मोल पर लिटर. असं काय करतात? कॉन्सन्ट्रेशन काढतात ग्रॅम पर लिटर मध्ये आणि मोल पर लिटर. राहिलेले 2 एक्झाम्पल तुम्ही सोडवा, प्रयत्न करा, काहीच अडचण येणार नाहीये. ह्या ठिकाणी थांबूयात आपण. पुढचा पार्ट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.